4 सदस्य आहेत, त्यांनी जात पडताळणी केली नाही. साबळे साहेब, नक्की काय झाला विषय? आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे, नक्की विषय तुमचा काय झाला आणि कशा प्रकारे तुम्ही जे काय अर्ज केले आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, मी जालिंदर साबळे, ग्रामपंचायत सदस्य निमगिरी. खरं तर मोदक साहेब, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 30 तारखेला आमची मासिक सभा होती. त्यामध्ये खऱ्या अर्थानं तर पहिल्यानंतर अजेंडा होता आलेल्या अर्जांचं वाचन करणे प्रथम. त्यामध्ये आमचे सहकारी सुषमा जालिंदर साबळे ह्या आमच्या सहकारी आहेत, आमच्या वार्डमध्ये आहेत. त्यांनी अर्ज केला की आता जी तुम्ही 1 तारखेला जी उपसरपंच निवडणूक आणणार आहे ती तुम्ही स्थगित करण्यात यावी. तर त्यांचा अर्ज जर त्या ठिकाणी वाचन केलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 10(1) अनुसार जात पडताळणी मुदतीमध्ये सादर न केल्याबाबत त्यांचे सदस्य पद अनर्थ करण्याबाबत त्यांचा हा अर्ज होता. आणि त्या अर्जाबाबत, त्या अर्जासोबत त्यांचं ज्यांची जात पडताळणी झालेली नाही, हा मी त्या अर्जासोबत तिथं दाखवलं गेलं. एक ग्रामपंचायतचा एक रिपोर्ट होता ग्रामपंचायत अधिकारी यांचा, आणि त्याच्यासोबत एक तहसीलदारचं पत्र होतं. त्याच्यामध्ये 4 होती नावं, ती तुम्ही बघितली, तुम्ही त्या मॅडमनी नावं सांगितली. त्याच्यामध्ये काही नव्हतं टोकन प्राप्त नाही, काही नव्हतं काहीच प्राप्त नाही, काहींचा प्राप्त आहे आणि ज्यांची जात पडताळणी आहे त्यांचं आहे असं सांगितलं होतं. मग जर कलम जर हे जर आता थोडा आमच्या अभ्यासानुसार कलम जर हे सांगितलं असेल 10(1) अनुसार, तर वर्षाच्या आतमध्ये त्यांची मागासवर्गीय जागा असल्यामुळे काय असेल ते, कोणी 1-2 असेल ते किंवा मग कोणी अजून असेल, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची वर्षाच्या आतमध्ये जात पडताळणी ही त्यांना करणे बंधनकारक. नाही तर त्या नियमानुसार जर अभ्यास केला तर असं माझं हे वैयक्तिक मत आहे की त्यानुसार ते ऑटोमॅटिक डिस्क्वालिफाय होता. मग ही बाब असता नाही तर त्या मॅडमचा म्हणजे आमचे सहकारी आहे त्यांचं असं म्हणणं होतं की ही जे म्हणजे ह्या आहे यांच्या 4 जणांचे असे मला सापडले, हे त्यांनी सांगितले. माझ्याकडे रिपोर्ट आहे, तुमचा पण अहवाल आहे ग्रामपंचायतचा, तहसीलचा पण रिपोर्ट आहे. त्यांचं असं म्हणणं होतंय की तुम्ही याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत हे आमचं म्हणणं आहे, ही निवडणूक स्थगित करण्याबाबत तुम्ही तुमचं म्हणणं हे आमचं म्हणणं मागा. पण त्या ठिकाणी सरपंच साहेबांनी असं सांगितलं की सदर त्यांनी त्या मीटिंगमध्ये सदस्यांचं अर्ज केल्यानंतर अर्ज असं त्यांनी मोडीत काढला की बहुमत हे केलं, त्यांचे सहकारी असेल कोणी, आमचेच असतील कोणी सहकारी, बहुमत असं केले की ते माझ्या सदस्यांचं म्हणणं आहे की निवडणूक घेण्यात यावी. पण कलम काय सांगते, मग ठीक आहे. त्यावेळेस मग मी पण माझं वगैरे म्हणणं त्या ठिकाणी मांडलं. मासिक सभा आहे का तुमची जी ग्रामपंचायत आता आहे त्या ग्रामपंचायतला निवडणूक तुमची किती वर्ष झाली? आमच्या या निवडणुकीला साधारण आमची 23/11/2023 ला झाली. साधारण 2 वर्ष 7 महिने आमच्या निवड आता ग्रामपंचायतला झाली. जर 2 वर्ष 7 महिने ग्रामपंचायत निवडणूक झाली असतील आणि ग्रामपंचायत अधिनियम सांगतो की 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही हे जात पडताळणी तुम्ही केली पाहिजे, बरोबर आहे. मग आता ह्याला जर 2 वर्ष 7 महिने झाले आहेत तर पुढची कारवाई काय असणार आहे? आता कारवाई आमचं आहे का, कारवाई असं आहे तर कारवाईच्या आधी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. कारवाई जे करते ते कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही, फक्त आम्ही मागणी करते. हे कारवाई कोण करू शकतात, काय जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विभागीय आयुक्त, आमचं फक्त काय त्यांच्यापर्यंत जाणे आणि प्रोसेस करणे. पण त्याच्या आधी तुम्हाला 30 तारखेचा थोडक्यात मी सारांश सांगतो. 30 तारखेला ज्या आमच्या सहकारी आहेत सुषमा जालिंदर साबळे यांनी ते अर्ज त्यांचा केला, तर त्या अर्जाबाबत त्या सभेचे अध्यक्ष होते लोकनियुक्त विठ्ठल निंबा रडे सर. ते आता लोकनियुक्त सरपंच आहेत, ते माजी केंद्र प्रमुख पण आहेत. आणि त्यांचं त्या अर्जाबाबत त्यांनी असं म्हणणं मांडलं, प्रत्येकाची सदस्याचं मत त्या ठिकाणी त्यांनी जाणून घेतलं. तर मी माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी सांगितलं की सरपंच हे आपले लोकनियुक्त आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडे ज्या सदस्यांची अद्यापही जात पडताळणी झाली नाही 6 महिन्यानंतर त्यांनी ती जात पडताळणी करून घेणे बंधनकारक होतं. आणि हे सरपंचांना माझं म्हणणे लोकनियुक्त ते आज गावचा कारभार वगैरे पाहतात, त्यांनाच घेऊन ज्यांची जात पडताळणी नाही त्याच्यामध्ये आम्ही पण आहे. त्यांना माझं असं म्हणणं होतं की तुम्ही 6 महिन्यानंतर ज्यांची जात पडताळणी झाली नाही
त्यांचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांनी कळून वरिष्ठ कार्यालयाकडे त्याबाबत हे असा पेच प्रसंग झाला, यांच्या अद्यापही जातपात नाही. वरिष्ठांचं मार्गदर्शन घेणे माझा अंदाजे चांगलं झालं असतं आणि कार्यभार करण्यास सुद्धा अडचणी काही झाल्या नसत्या. पण मग मी त्यांना असं सांगितलं की सुषमा जालेंद्र साबळे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी या बाबत अर्ज आमच्याकडे केलेला आहे का यांच्या वरिष्ठ कार्यालय असा पेच प्रसंग झालाय. कलम ते अधिनियम सांगतोय का यांचं 6 महिन्यानंतर 12 महिन्यानंतर यांचं पद डिस्क्वालिफाय, हे काय सांगते कलम सांगते. आज आपली ग्रामपंचायत ही कायदे आणि संविधानावर चालणारी आहे, बरोबर, कोणतीच काय असेल ग्रामपंचायत. तर मग मला त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर तुझं वैयक्तिक एक सदस्य म्हणून तुझं मत काय, मी सांगितलं का सरपंच साहेब तुम्ही लोकनियुक्त सरपंच म्हणून 6 महिन्यानंतर ज्यांची जातपात झाली नाही किंवा 12 महिन्यानंतर तुम्ही वरिष्ठांना हे कळवणे बंधनकारक होतं असं माझं मत आहे की नाही हे ते सांगतील. आणि त्यानंतर जे काय उत्तर येईल त्यानंतर त्यांचं म्हणणं काय, मग तुम्ही ही उपसरपंचाची निवडणूक काढायला तारीख लागत होती. मीटिंग झाली 30ला, उपसरपंचाची निवडणूक काढली 1 तारखेला. ठीक आहे, आणि आधी पण त्यांनी एक तारीख वगैरे थोडी काढलेली आहे. ती तारीख त्यांची अशी होती की त्यांनी पहिली तारीख मध्ये काढली होती, ते तुम्हाला मी सांगतो की याला 19ला काढली होती. त्याच्यामध्ये ग्रामसेवकचं आमचा एक ग्रामपंचायत ग्रुप आहे, त्याच्यावरती सांगितलं की मला मनरेगाचं किंवा कसलं तरी ऑडिट लागल्यामुळे सदर जी 19 तारखेला जी उपसरपंच निवडणूक होती ती स्थगित करण्यात आहे. माननीय सरपंच यांच्या विचाराने पुढील तारीख ठरवण्यात येईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मी 30 तारखेला जी आमची मिटिंग झाली त्याबद्दल तुम्हाला मी सांगतोय की मी माझं म्हणणं सांगितलं की तुम्ही 6 महिन्यानंतर ज्यांची झाली नाही 12 महिन्यानंतर वरिष्ठ हा जो सुषमा जालेंद्र साबळे यांनी जो उपसरपंच निवडणुकीमध्ये जो अर्ज दिलाय 30ला मासिक सर्वेमध्ये त्या अर्जाचं चालवतो वाचन. माझं मत मी त्यांना सांगितलं की तुम्ही याबाबत त्यांच्या अर्जाने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे, याच्याबाबत मला एवढं काही सांगता येणार नाही. पण माझं एक छोटंसं मत म्हणून तुम्ही लोकनियुक्त सरपंच आहात, तुम्ही ह्या संभ्रम जो झालाय त्याबाबत तुम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे तुम्ही याचं लेखी मार्गदर्शन मागव. ते मला काय म्हणायचे व्हिडिओ कमी तोंडी मागितले मला असं सांगितलं, पण मी त्यांना काय सांगितलं लेखी तुम्ही घ्या. म्हणजे लेखी आल्यानंतर त्यांचा जो अर्ज आहे त्यांची जी शंका आहे ते त्यांचं शंकाचं निरासन जाईल, तुम्ही त्यांना सांगू शकता. हे लेखी मी असं वगैरे घेतले. मग त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी असं सांगितलं गेलं मला उत्तर त्या ठिकाणी दिलं. पुन्हा त्या सभेमध्ये माझं असं सांगितलं की याबाबत सरपंचांनी वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन घेऊन मगच उपसरपंचाची निवडणूक घेण्यात यावी असं मी सांगितलं. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर आमच्या सहकारी असतील त्यांनी पण त्यांचं म्हणणं सांगितलं तर तुम्ही त्यांच्या अर्जाप्रमाणे त्यांना करा. पण त्यांनी त्यावेळेस काय सांगितलं, बाकीचे जे सहकारी होते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्या अर्जानुसार तुमची जातपात का झाली नाही, कोणी म्हणले काही तांत्रिक माझ्या कारण होते त्याच्यामुळे नाही. पण ठीक आहे, ह्या गोष्टी त्यांनी त्यांना ज्या अडचणी त्यांनी सांगितल्या, पण नियम काय सांगतोय 12 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही करून घेणे बंधनकारक आहे. शेवटी ते निवडणुकीचं कलम आहे, ग्रामपंचायत अधिनियम आहे. आता तुमची जात पडताळणी कधी झाली? माझी जात पडताळणी 2011 मध्ये 11 झाली. ओके झाली. म्हणजे यांची झाली नाही, हे जे आहेत 4 त्यांची झाली नाही. हा म्हणजे हे तहसील जे आमचे सहकारी आहेत त्यांनी जो अर्ज केला. आता मला सांगा याचा काय तुमचा वाद वगैरे नाही ना? काहीच वाद नाही, आम्ही व्यवस्थित चाललेले एकमेकांना आम्ही सहकार्य करतो. फक्त माझं काय म्हणणं आहे, आपली ग्रामपंचायत कायदा आणि संविधानावर चालते. सुषमा जालेंद्र साबळे ज्यांनी जी हरकत घेतली त्यांना योग्य न्याय वगैरे मिळावा आणि जे ग्रामपंचायत अधिनियम आहे त्याचा कुठेही अपमान नको व्हायला. आता मला एक सांगा की आता हे जर ह्याच ग्रामपंचायत जर 4 सदस्य असतील की ज्यांची जात पडताळणी झाली नाही, तर तालुक्यामध्ये आपल्या अशा अनेक ग्रामपंचायत आहेत, त्याच्यामध्ये पण अशी परिस्थिती असू शकते. सर्व साहजिकच असू शकते. प्रत्येकाला कोणी हरकत असते घेते, कोणी नाही घेत. हा कार्यभार असा चालतो, ते आपण तिकडे सांगू शकत नाही. शेवटी आम्हाला आमच्या बघायचे, आमच्या ग्रामपंचायत आम्हाला तहसीलदारचं पत्र भेटले आणि ग्रामपंचायतचा अहवाल आहे आमच्याकडं. तो अहवाल कोणी केलाय? ग्रामपंचायत अधिकारी त्यांनीच अहवाल तिकडे केलेला आहे सादर, कोणाला तहसीलला. आणि तहसीलला आमचे जे सहकारी आहे त्यांनाच तो अहवाल आलेला आहे. त्या अहवाल आम्ही बोलतोय.
उमेदवारी अर्ज करतो एखाद्याची जात पडताळणी वगैरे जर नसेल तर तो शासनाचा वरून नियम आहे तहसीलदाराचं पत्र घेणे आणि आपले जो प्रस्ताव आहे तो आपला जे जात पडताळणी ऑफिस आहे तिकडे सादर करून ते टोकन आणणे. पण टोकन आणल्यानंतर आपली जबाबदारी असते की टोकनची असते मुदत 6 महिने ते किमान 12 महिने. आता त्यामध्ये याच्यामध्ये काय टोकनच नाही प्राप्त नाहीये, मग यांचा फॉर्म भरला कसं त्यावेळेस? ते आम्ही सांगू शकत नाही. आता हे तुम्ही आमचे लोकनियुक्त सरपंच आहेत विठ्ठल निंबाळकर सर, तुम्ही त्यांना विचारा. सरपंच साहेबांनी जे निवडणूक अधिकारी होते लोकनियुक्त सरपंच त्यांनी असं उत्तर दिले, माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलेही पत्र आलेले नाही. त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विचारून ही निवडणूक घ्यायची की नाही हे 9 पैकी 7 सदस्यांनी होकार दिला का ही तुम्ही निवडणूक घ्या. त्याचप्रमाणे वरिष्ठांचा कुठलाही आदेश येतात आदेशाचे नम्रपणे पालन केले जाईल. म्हणजे याचं असं उत्तर होतं की आधी तुम्ही असंविधानिकपणे काम करायचं आणि नंतर आदेश आला का म्हणायचं ते बंद. असं चालतं का? त्यांचं उत्तर तुम्ही बघा ना, नम्रपणे पालन करण्यात येईल. म्हणजे असंविधानिकपणे तुम्ही त्या कलमाचं उल्लंघन करायचं आणि कलम साहेब बोलते बरोबर. आणि पुन्हा काय म्हणायचं, कुठलाही आदेश येताच नम्रपणे पालन केले जाईल. सांगा तुम्ही याच्यामध्ये आम्ही काय समजायचं? म्हणजे काय करायचं, असंविधानिकपणे काम करायचं. आणि दिनांक 1/7 रोजी 26 उपसरपंचची निवडणूक वरिष्ठांचा कुठलेही पत्र नसल्याने सदस्य यांना मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही. मी त्यांना काय सांगितलं होतं का निवडणूक स्थगित करण्याबाबत अर्धामध्ये काय केलं, कलम 1959 मी असं नाही म्हणलं का कुठल्याही सदस्यांना मतदानापासून वंचित व्हा. माझा अर्ज काय होता साहेब तुम्ही बघा आजही पण इथं निवडणूक कलमाचा उल्लेख केला त्यांचा अर्ज आहे. मी म्हणलं नाही असं का सदस्यांना तुम्ही वंचित ठेवू शकत नाही. ठीक आहे. पण हे मला असं त्यांनी आत्महत्या केली. तो आपण काय आता बघा याच्यामध्ये यांनी जो अर्ज केला आहे त्या अर्ज त्यांनी म्हटलंय की जी हा जो निवडणूक आहे ती तुम्ही सगळी ठेवावी. पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे सदस्यांना मतदानाचा अधिकार वंचित ठेवू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे त्यांनी काय केले, वरिष्ठ कुठलाही आदेश आला हो मी काय केले फक्त कलमाचा उल्लेख केला आणि आमच्या सहकार्यांचा अर्ज आहे. ठीक आहे. पण हे उत्तर मला त्याने अशा प्रकारे दिलाय. ह्या अर्जाला हे उत्तर मॅच साहेब होते का? नाही होत. आपण बघूया जसे आहेत ते पात्र होतात की पात्र असतात हे आपण पाहणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जुन्नर डायरी. धन्यवाद.